नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ग्रो लर्न इन्स्पायर या युट्यूब चॅनलवरती. तर आपण सेकंड चॅप्टर बघत होतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण आज बघणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची फॉर्म्युला मेथड. ओके, तर फॉर्म्युला मेथड मध्ये तर बघा, फॉर्म्युला मेथड मध्ये एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तो फॉर्म्युला असा आहे, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय टॉइस ए. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे या प्रॅक्टिस सेट मध्ये. प्रॅक्टिस सेट 2.4 बघत आहोत आपण. याच्यामध्ये आपण फॉर्म्युला मेथड बघतो. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची एक न्यू मेथड आहे. ठीक आहे, तर या फॉर्म्युला मेथड मध्ये दिलं काय बघा, या फॉर्म्युल्यामध्ये एबीसीच्या किमती दिल्यात. ओके, एबीसीच्या व्हॅल्यू दिल्यात. तर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊत आपण. इक्वेशन समजा एक्स स्क्वेअर 5x प्लस 3 इक्वल्स टू 0 ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये ए किती आहे, ए इज इक्वल्स टू 1, बी किती आहे, बी इक्वल्स टू 5 आणि सी किती आहे, सी इक्वल्स टू 3. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन नुसार आपण एबीसीच्या किमती काढू शकता. कसं काढलं सांग बरं. सिंपल, जनरल फॉर्मचा यूज केला आपण. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, यासोबत कंपॅरिझन केलं, एबीसीच्या किमती काढल्या, सी इक्वल्स टू 0. ठीक आहे, तर या मेथड बघण्याच्या पहिला आपण ऍक्च्युली फॉर्म्युला म्हणजे आपलं हे काय आहे, रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स. तर प्लस मायनस म्हणजे समजा मी एक रूट्स दिला अल्फा मायनस बी प्लस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय, आणि हे झालं बीटा मायनस बी मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2ac. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण या फॉर्म्युलाचा यूज करून हे दोन आपल्याला रूट्स काढायचे, म्हणजे या त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काढायचे. ओके, तर याच्यामध्ये एबीसी कसं काढायचं हे बघितलं आपण. तर नेचर ऑफ रूट्स बघायचे आपल्याला. थोडक्यात सांगतो, नेचर ऑफ रूट्स. नेचर ऑफ रूट्स म्हणजे रूट्स आपले हे दोन रूट्स आहेत ते कशा प्रकारे असतात. हे नेचर ऑफ रूट्स मित्रांनो टोटली डिपेंड असते तुमच्या बीचा स्क्वेअर मायनस 4ac या टर्मवर तुमचं नेचर ऑफ रूट्स डिपेंड असते. ठीक आहे, तर यालाच आपण असं म्हणतो डेल्टा. ठीक आहे, किंवा यालाच असं म्हणतो आपण डिस्क्रिमिनंट. ओके, बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे तुमचा डेल्टा म्हणा किंवा डिस्क्रिमिनंट म्हणा किंवा बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणा. बी स्क्वेअर मायनस 4ac ही जी टर्म आहे हे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला बघायला भेटेल. ठीक आहे, तर याच्यावरून आपले नेचर ऑफ रूट्स कसे डिफाइन करता येतील आपल्याला बघा. नेचर ऑफ रूट्स मध्ये 3 कंडिशन आहेत. जी पहिली आहे डेल्टा म्हणजे आपलं बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 0. दुसरी कंडिशन आहे डेल्टा म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0. म्हणजे तिसरी कंडिशन आहे डेल्टा म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0. आता या तिन्ही कंडिशन मध्ये आपले नेचर ऑफ रूट्स कसे असतील बघा. जेव्हा डेल्टा इक्वल्स टू 0 असेल म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असेल, जेव्हा डिस्क्रिमिनंट 0 असेल तेव्हा रूट्स कसे असतील बघा. जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac 0 असेल तर आपलं काय होईल, मायनस बी इथं 0 ठेवून द्या सिंपल या फॉर्म्युल्यामध्ये.
मायनस बी प्लस अंडर रूट ऑफ 0 म्हणजे ऑब्विसली 0च. मायनस बी प्लस 0 डिवाइड बाय टॉईस ए, म्हणजे दुसरा रूट आहे मायनस बी मायनस 0 डिवाइड बाय टॉईस ए. म्हणजे आपण आपले रूट जे असतील मित्रांनो, रूट जे असतील हे 0चा, ठीक आहे पुढे लिहू का, जे आपले रूट काय होतील, एक होईल मायनस बी डिवाइड बाय टॉईस ए, दुसरा होईल मायनस बी डिवाइड बाय टॉईस ए. म्हणजे आपले जे रूट्स असतील या कंडिशन मध्ये पहिली गोष्ट तर रिअल असतील आणि दुसरी गोष्ट असतील इक्वल. समजलं? फर्स्ट कंडिशन मध्ये नेचर ऑफ रूट्स जेव्हा डिस्क्रिमिनंट आपला डिस्क्रिमिनंट इक्वल्स टू 0, डेल्टा इक्वल्स टू 0, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू 0 जर असेल तर त्या कंडिशन मध्ये आपले दोन्ही रूट्स रिअल आणि इक्वल असतील. फर्स्ट कंडिशन समजली. तर नेचर ऑफ रूट मध्ये सेकंड कंडिशन अशी आहे, डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल तर काय होईल, डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल तर या केसमध्ये मित्रांनो आपले दोन्ही इक्वेशन, दोन्ही रूट्स कसे असतील, तसे असतील. मायनस बी प्लस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय टॉईस ए, आणि दुसरा पण सेम राहील मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय टॉईस. म्हणजे आपले जे रूट असतील कसे असतील, रिअल तर असतीलच पण अनइक्वल असतील. ठीक आहे, मायनस प्लस. ओके. आता तिसरी केस आहे, जेव्हा डिस्क्रिमिनंट आपला लेस दॅन 0 असेल त्या केसमध्ये आपले रूट्स हे नॉट रिअल. ठीक आहे, या केसमध्ये आपले रूट्स हे नॉट रिअल म्हणजे रिअल राहणार. या केसमध्ये आपल्याला पुढे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायची गरज नाही. ठीक आहे. तर हे 3 केसेस आपण बघितल्या, नेचर ऑफ रूट्स यावर डिपेंड आहेत. तर लक्षात ठेवा, डेल्टा इक्वल 0 रिअल आणि इक्वल, डेल्टा ग्रेटर दॅन 0 रिअल अँड अनइक्वल, आणि डेल्टा लेस दॅन 0 तर नॉट रिअल. ओके, केसेस समजल्या, नेचर ऑफ रूट्स समजलं. तर आता आपण घेणार आहोत एक्झाम्पल. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, क्वेश्चन काय दिलं आपल्याला, राईट द व्हॅल्यू ऑफ एबीसी किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी. ठीक आहे, राईट द व्हॅल्यू, सॉरी फाइंड द व्हॅल्यू जर लिहू शकतो आपण. ठीक आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी. तर एक्झाम्पल 1 मध्ये बघा आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, तर आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्यात. आपण हे 2 एक्झाम्पल घेऊन नंतर आपण फॉर्म्युला मेथडनं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू. ठीक, एक 2 एक्झाम्पल बघा एबीसी व्हॅल्यू कशा काढायच्या, थोडक्यात आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये आहे म्हणून मी घेतोय. तर जेव्हा इक्वेशन सॉल्व्ह करतो आपण तेव्हा याला जनरल फॉर्म मध्ये लिहायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जनरल फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. तर या फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला. तर कसं करायचं, एक्स स्क्वेअरचं पहिलं टर्म म्हणजे ट्वाइस एम स्क्वेअर, नंतर काय घ्यायचं, एक्सचं टर्म घ्यायचं 5m, नंतर सी कॉन्स्टंट टर्म 0. बघा मी काय केलंय, इथं प्लस 5 होतं, 5m होतं, इकडे जाऊन मायनस 5m, इथं मायनस 5 होतं, इकडे जाऊन प्लस 5 इक्वल्स टू 0. हे आपलं जनरल फॉर्म. ठीक आहे, झालं का जनरल फॉर्म? हो, जनरल फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केलं. आता त्याच्यानुसार बाय कम्पेरिंग इक्वेशन 1, हे इक्वेशन समजा 1 दिलं विथ जनरल फॉर्म, एक आपण अशी लाईन ऍड करू शकतो. ठीक आहे, कंपॅरिझन करून आपल्याला ए ची व्हॅल्यू भेटली 2, बी ची व्हॅल्यू भेटली -5 आणि सी ची व्हॅल्यू भेटली 5. अशा प्रकारे आपण एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन गिव्हन दिलं असेल त्याला कन्व्हर्ट करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्म मध्ये आणि कंपॅरिझन करून एबीसीच्या किमती काढायच्या. ओके, दुसऱ्या इक्वेशन मध्ये बघा, y चा स्क्वेअर
-7y. आता इथं कॉन्स्टंट टर्म नाही म्हणजे का सोडून द्यायचं का? नाही. कॉन्स्टंट टर्म नाही म्हणजे +0 घ्या तुम्ही. ह्याच कंपॅरिझन केलं आपण जनरल फॉर्म सोबत तर a = 1 येते, b = -7 येते आणि c = 0 येते. ओके, समजलं? तर आता आपण ऍक्च्युअल फॉर्म्युला मेथडचा यूज बघणार आहोत. तर आपल्याला टोटल एक्झाम्पल घ्यायचे आहेत. जवळपास 6 ते 7 एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करू. ओके, बघा मित्रांनो, आपण आता फॉर्म्युला मेथड शिकणार आहोत. तर या मेथडमध्ये आपण पहिल्यांदा 3 इक्वेशन बोर्डवर घेतले आहेत. तर 3 इक्वेशन आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करणार आहोत बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. ओके, तर फर्स्ट इक्वेशन मध्ये इक्वेशन मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊन आपल्याला काय दिलंय x² + 6x + 5 = 0. याचा जर आपण जनरल फॉर्म सोबत कंपॅरिझन केलं x² + bx + c = 0 हे आपलं झालं जनरल फॉर्म. या जनरल फॉर्म सोबत मी कंपॅरिझन करतोय गिव्हन इक्वेशनचं. त्यानुसार आपल्याला a ची किंमत भेटते 1, b ची किंमत भेटते 6 आणि c = 5. ओके, हे एबीसी काढलं मी. आता नेक्स्ट फॉर्म्युला लिहून घेतो. फॉर्म्युला काय आपला -b ± √b² - 4ac /τc. हे झाला आपला फॉर्म्युला. मित्रांनो, फॉर्म्युला लक्षात ठेवणं खूप 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 गरजेचं आहे. हा फॉर्म्युला लक्षातच ठेवावा लागेल. ठीक आहे, तर आता मी पहिल्यांदा डेल्टा काढून घेतो. माझा डेल्टा बरोबर b² - 4ac. डेल्टा बरोबर b² - 4ac. डेल्टा डिस्क्रिमिनंट म्हणा, डेल्टा म्हणा. तर बी किती दिलंय 6, 6चा स्क्वेअर 36 लिहितो, मायनस 4 ला 4, e ची किंमत 1 इंटू सी ची किंमत 5. तर माझा डेल्टा आला 36 मायनस 4 5 20 म्हणजे 16. माझा डेल्टा किती आला? 36 मधून 20 गेले 16. तर डेल्टा माझा 16 आला. तर याच्यानुसार मी काय काढू आता? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मी डायरेक्ट काढू शकतो. कसं काढू? माझा अल्फा म्हणजे एक रूट. तर एक रूट माझा असा आहे -b प्लस डेल्टा, डेल्टा अंडर रूट ऑफ डेल्टा. ओके, डिवाइड बाय टॉइस. आणि माझा बीटा काय असेल? -b. इथं प्लस घेतलं होतं, इथं काय घ्यावं लागेल? मायनस अंडर रूट ऑफ डेल्टा डिवाइड बाय टॉइस. ठीक आहे, अंडर ऑफ डेल्टा, डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट, b² - 4ac. ठीक आहे, व्हॅल्यू ठेवून द्या. अल्फा बरोबर -b किती आहे? 6 -6 प्लस अंडर रूट ऑफ डेल्टा म्हणजे 16, 16चा स्क्वेअर रूट 4, बरोबर आहे का नाही? डिवाइड बाय टॉइस म्हणजे 2. आणि बीटा बरोबर -6 मायनस ऑफ अंडर ऑफ डेल्टा 16चा स्क्वेअर रूट 4 डिवाइड बाय 2. -6 + 4, तर अल्फा इज इक्वल्स टू -2/2 इज इक्वल्स टू -1. ओके, आणि बीटा इक्वल्स टू -10/2 म्हणजेच -5. तर अशा प्रकारे आपले 2 रूट निघलेत. ठीक आहे, हे अल्फा आणि बीटा हे झाले आपले रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. डाऊट येत असेल आपले रूट्स बरोबर आहेत का चुकीचे आहेत, ठेवून बघा व्हॅल्यू, तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय भेटेलच. -5 जर ठेवलं तर 25 प्लस नाही -5 30. ओके, +5 बघा येईल का? 25 + 5 30, 30 - 30 0. ओके, -1 जर ठेवलं तर -1 जर ठेवलं तर 1 -6 + 5 ऑब्विसली 0. ठीक आहे, तर अशा प्रकारे इक्वेशन 1 सॉल्व्ह झालाय. इक्वेशन 2 मध्ये मी क्वाड्रॅटिक इक्वेशन माझं जनरल फॉर्म सोबत कंपॅरिझन करून a बरोबर 1 काढलं, b बरोबर -3 काढलं आणि c बरोबर -2 काढलं. ओके, समजलं? एनी डाऊट? नो?
तर फॉर्म्युला माझा इथे आहे, ठीक आहे. फॉर्म्युला मित्रांनो ध्यान ठेवा, खूप महत्वाचा आहे फॉर्म्युला. आता नंतर काय करू, मी डेल्टा काढतो, सिंपल. बार बार लिहित नाही, बीचा स्क्वेअर मायनस 4 ची सिंपल डेल्टा लिहितो. तर डेल्टा बरोबर माझं काय आलं, बीचा स्क्वेअर म्हणजे -3चा स्क्वेअर -4 इंटू ए किती आहे 1 इंटू सी किती आहे -2. याला जर सॉल्व्ह केलं तर 9 मायनस 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 प्लस 4 दोन्ही 8 9 8 17. ठीक आहे, डेल्टा निघाला माझा. डेल्टा निघाल्यावर मी रूट्स काढतो. आता माझा अल्फा रूट असेल -b प्लस अंडर रूट ऑफ डेल्टा डिवाइड बाय टॉईस म्हणजे 2 आणि बीटा असेल -b मायनस ऑफ अंडर रूट ऑफ डेल्टा डिवाइड बाय 2. तर व्हॅल्यू ठेवून देतो मी. अल्फाची किंमत येईल माझी मायनस ऑफ मायनस म्हणजे +3, ठीक आहे, प्लस अंडर रूट ऑफ डेल्टा म्हणजे अंडर रूट ऑफ 17, ओके, डिवाइड बाय 2. आणि माझा बीटा असेल मायनस ऑफ बी म्हणजे +3 मायनस अंडर रूट ऑफ 17 डिवाइड बाय 2. हे मित्रांनो माझे दोन निघाले क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स, ठीक आहे, निघाले रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर थर्ड इक्वेशन बघतोय मी. थर्ड इक्वेशन मध्ये माझं ए असेल 3, बी असेल 2 आणि सी असेल -7. ओके, एबीसीच्या किमती काढल्या. कशा काढल्या? बाय युजिंग जनरल फॉर्म इक्वेशन. जनरल फॉर्म इक्वेशन सोबत माझं गिव्हन इक्वेशन मी कंपॅरिझन केलं आणि एबीसीच्या किमती काढल्यात. ओके, तर आता डेल्टा काढून घेतो. डेल्टा बरोबर बीचा स्क्वेअर -4ac इज इक्वल्स टू बीची किंमत 2, 2चा वर्ग 4 मायनस 4 इंटू ए 3 इंटू सी मायनस ऑफ 7. तर डेल्टा बरोबर 4 मायनस ऑफ मायनस प्लस 4 त्रिकम 12 12 7 84. डेल्टा किती आला माझा, बरोबर आहे का? ऑब्विसली राईट. ठीक आहे, 88. एनी डाउट? A3 B2 C minus 7 B square 4 minus 4 A C 17 21 21 into 4 84 84 plus 4 84 plus 4 सॉरी बरोबर आहे, ओबियस बरोबर 88. तर अल्फा बरोबर माझा येईल, अल्फा बरोबर काय येईल मायनस ऑफ बी म्हणजे -2 प्लस अंडर रूट ऑफ 88 डिवायडेड बाय टॉईस ए म्हणजे 6 आणि बीटा येईल माझा मायनस ऑफ बी म्हणजे 2 मायनस अंडर रूट ऑफ 88 डिवाइड बाय टॉईस ए म्हणजे 6. याला आपण सॉल्व अजून एक स्टेप करू शकतो का? करू शकतो. बेत्रिक 6 तर माझे रूट असे येतील 3 3. ओके, नो डाऊट. हे 88 ला एक लिहू शकतो आपण 11 इंटू 8 ला लिहू शकतो 4 इंटू 2 म्हणजेच 22 इंटू रूट ऑफ 22 2 अंडर रूट 22 लिहू शकतो, काय गरज नाही. ठीक आहे, असं जरी लिहिलं तरी आपले हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहेत. ठीक आहे,
तर बघा मित्रांनो, 3 एक्झाम्पल घेतले. आपण दुसरे अजून 3 एक्झाम्पल घेत आहोत. तर बघा, फोर्थ एक्झाम्पल काय दिलंय, 5m² - 4m - 2 = 0. मी या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कंपॅरिझन करतो जनरल फॉर्म सोबत. तर त्यानुसार माझे a बरोबर 5 येईल, b बरोबर -4 येईल, c बरोबर -2 येईल. ठीक आहे. तर यानुसार मी डेल्टाची किंमत काढतो. डेल्टा बरोबर फॉर्म्युला सांग बाळा, b² - 4ac. तर b² म्हणजे 4² - 4² -4 इंटू a बरोबर 5, 4ac, c बरोबर -2. ठीक आहे. तर याला मी सॉल्व्ह करतो. 4² 16 मायनस प्लस मायनस मायनस प्लस. ओके. 4 पंचे 20, 20 दुनी 40. तर याचं उत्तर येईल माझं 56. ठीक आहे. तर माझा डेल्टा निघाला 56. आता डेल्टा निघल्यावर काय करायचं, रूट्स काढायचे. अल्फा पहिला रूट काय आहे माझा, मायनस ऑफ, लिहू का, लिहतो. ठीक आहे. मायनस ऑफ बी प्लस ऑफ अंडर रूट ऑफ डेल्टा, 200 म्हणजेच 25. बीटा येईल मायनस ऑफ बी मायनस ऑफ अंडर रूट ऑफ डेल्टा, 2 ऑफ ए. ठीक आहे. अल्फा आणि बीटा हे माझे रूट्स आहेत. तर अल्फा बरोबर येईल माझा मायनस ऑफ मायनस म्हणजे +4 प्लस अंडर रूट ऑफ डेल्टा म्हणजे 56 डिवाइड बाय 10. आणि बीटा येईल माझा मायनस मायनस 4 मायनस ऑफ 56 डिवाइड बाय 10. तर याला मी थोडं अजून सॉल्व्ह करतो. ठीक आहे. या रूट्सला, हे रूट्स तर निघायच माझे, थोडं अजून समजा त्याला आपण पुढे सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर यामध्ये मी काय करू शकतो, 56 ला काय करू शकतो मी, 56 ला 7 इंटू 8, 8 ला 4 इंटू 2, म्हणजे समजा मी प्लस अंडर रूट ऑफ असं लिहिलं बघा. ठीक आहे. असं जर लिहिलं डिवाइड बाय 10 बीटा 4 मायनस अंडर रूट ऑफ 14 इंटू 4. ठीक आहे. डिवाइड बाय 10 असं जर लिहिलं तर अजून काय सॉल्व्ह करता येईल मला बघा. 4 प्लस 4चा अंडर रूट घेतला तिकडे काय येईल, 2 येईल, डिवायडेड बाय राहील 14. ठीक आहे. डिवाइड बाय 10 राहील. इथं पण किती राहील, 4 मायनस 2 अंडर रूट ऑफ 14 डिवाइड बाय 10. तर माझे रूट काय निघतील बघा, इथे लिहितो. माझे रूट निघतील, 2 जर कॉमन काढलं, तर 2 प्लस अंडर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5. ओके. 2 जर कॉमन काढलं मी याच्यातून बघा, इथे 2 राहील, इथला 2 गायब होईल, इथं 5 राहील. ठीक आहे. दुसरा रूट काय येईल माझा, 2 जर कॉमन काढलं तर 2 मायनस अंडर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5. ते आपले रूट निघाले. हे कोणते रूट आहेत, म्हणजे नेचर ऑफ रूट सांगा. नेचर ऑफ रूट्स काय आहेत, रिअल अँड अनइक्वल, म्हणजे डेल्टा ग्रेटर दॅन ऑब्विसली 0 असेल. नेचर ऑफ रूट्स आठवण आहे का नाही, एकदा ध्यान करून देतो. डेल्टा इक्वल्स टू 0, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपले असतील रिअल अँड इक्वल. डेल्टा ग्रेटर दॅन 0 क्वाड्रॅटिक इक्वेशन असतील रिअल अँड अनइक्वल. आणि डेल्टा लेस दॅन 0 क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल नॉट रिअल. ओके.
हे आपले नेचर ऑफ रूट्स असतील. तर इक्वेशन 4 सॉल्व्ह केला आपण. इक्वेशन 5 सॉल्व्ह करू. इक्वेशन 5 मध्ये बघा थोडं आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, थोडीशी मेहनत आहे, जास्त नाही. सॉल्व्ह करू आपण, डोंट वरी. याला सॉल्व्ह करायचं जर असेल आपल्याला तर काय करावं लागेल बघा. मी जर गिव्हन इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 3 जर केलं तर बघा 3y² प्लस y मायनस 6 इक्वल्स टू 0. ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय करतो, कम्पेअर करतो जनरल फॉर्म सोबत. तर a इज इक्वल्स टू 3, b इज इक्वल्स टू 1 आणि c इक्वल्स टू -6. काढल्या a b c च्या व्हॅल्यू. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करते वेळेस फॉर्म्युला मेथड मध्ये फर्स्ट स्टेप मित्रांनो काय करायची, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. पण नसेल तर कन्वर्ट करायचंच. x² bx प्लस c कन्वर्ट केल्याच्या नंतर जनरल फॉर्म मध्ये फॉर्म सोबत कंपॅरिझन करून a b c च्या किमती फर्स्ट काढून ठेवायच्याच. ठीक आहे, नंतर काढायचा डेल्टा. डेल्टा डिस्क्रिमिनंट म्हणा, डेल्टा म्हणा किंवा b² मायनस 4ac म्हणा. तर डेल्टा बरोबर b² - 4ac. b म्हणजे 1 मायनस 4 इंटू a इंटू c. ठीक आहे, 4 त्रिकम 12, 12 12 72, 1 प्लस 72 म्हणजे 73. हे निघाला आपलं डेल्टा. एनी डाऊट? नो, नसायच पाहिजे. तर नंतर आपण काय करायचं बघा, आता करायचं आपल्याला रूट्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट्स अल्फा आणि बीटा. तर अल्फा बरोबर मायनस ऑफ बी म्हणजे डायरेक्ट लिहू का -1. ठीक आहे, प्लस अंडर रूट ऑफ डेल्टा म्हणजे अंडर रूट ऑफ 73 डिवाइड बाय टॉइस ऑफ ए म्हणजे 6 आणि बीटा काय येईल मायनस ऑफ बीटा. इथं प्लस घेतलं तर इथं मायनस, म्हणजे दोन रूट्स आहेत आपले अल्फा आणि बीटा. मायनस अंडर रूट ऑफ 73, बी ची व्हॅल्यू लिहून टाकतो किती 1 डिवाइड बाय 6. हे निघले आपले दोन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. एनी डाऊट? नो. तर आता आपण 6th एक्झाम्पल बघणार आहोत. 6th एक्झाम्पल आपल्याला ऑलरेडी कन्वर्ट केलेलं आहे. ओके, जनरल फॉर्म मध्ये. तर जनरल फॉर्म मध्ये ऑलरेडी कन्वर्टेड असल्यामुळे आपण डायरेक्ट याला कंपॅरिझन करू विथ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा माझी a ची किंमत आहे 5, b ची किंमत आहे 13 आणि c इज इक्वल्स टू 8. फर्स्ट स्टेप before solve the quadratic equation by formula method to find out the value of a, b and c. ओके, एबीसी च्या किमती काढल्यात. त्यानंतर काढायचं आपल्याला डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटचा आपण फॉर्म्युला आठवण ठेवा मित्रांनो, खूप 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 महत्वाचं आहे. कारण विदाउट डिस्क्रिमिनंट आपण रूट्स काढू नाही शकत ना, किंवा आपल्या फॉर्म्युल्यामध्येच आहे b² - 4ac अंडर रूट ऑफ b² - 4ac. ठीक आहे, तर बीचा स्क्वेअर म्हणजे 13चा स्क्वेअर 169 मायनस 4 इंटू ए ची किंमत 5 इंटू सी ची किंमत 8. सॉल्व करा. 169 मायनस 20, 20 दोन्ही 8, बरोबर आहे का? 20 इंटू 8 20 इंटू 8 160. ओके, 169 मधून 160 जर गेलं तर आपलं राहिलं उत्तर 9. आपला डेल्टा निघाला 9. ओके, तर आता आपल्याला काढायचं रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मायनस ऑफ बी प्लस अंडर रूट ऑफ डेल्टा डिवाइड बाय टॉइस 80. बीटा बरोबर मायनस ऑफ बी मायनस ऑफ अंडर रूट ऑफ डेल्टा अंडर रूट ऑफ डिवाइड बाय टॉइस. सॉरी, ठीक आहे, व्हॅल्यू ठेवा सिंपल. अल्फा बरोबर मायनस ऑफ बी, बी ची किंमत किती आहे 13 अंडर रूट ऑफ डेल्टा, डेल्टा आपला 9 निघाला, अंडर रूट ऑफ 9 3 डिवाइड बाय टॉइस ए म्हणजे याची किंमत 5 10. तर बीटा किती निघाला मायनस ऑफ 13 मायनस ऑफ 3 डिवाइड बाय 10. अजून थोडस एक स्टेप वाढवू. अल्फा बरोबर -13 + 3 -10/10 -1
आणि बीटा बरोबर -3 -30 -16 डिवाइड बाय 10 म्हणजे 5/8/5. ओके, अशा प्रकारे आपले 2 रूट्स बेट सॉल्व म्हणजे 10. ओके, अशा प्रकारे 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण 2 रूट्स आपले क्वाड्रॅटिक इक्वेशनचे निघले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण टोटल 6 एक्झाम्पल बघितलेत. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. समजलं का मित्रांनो? फॉर्म्युला मेथड मध्ये सिंपल आपण काय केलं, सिंपल फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो. फॉर्म्युला काय आपला -b प्लस मायनस √b चा स्क्वेअर -4ac डिवायडेड बाय टॉइस a. सिंपल हे फॉर्म्युला जर लक्षात ठेवला आपण तर कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करू शकतो बाय फॉर्म्युला. ठीक आहे, फक्त हे फॉर्म्युला लक्षात ठेवा, एवढं अवघड नाही. एक 2-3 दिवस जरी तुम्ही कंटिन्यू त्याची प्रॅक्टिस केली तर लक्षात राहील. ठीक आहे, -b प्लस मायनस √b स्क्वेअर -4ac डिवायडेड बाय टॉइस a. ओके, b चा स्क्वेअर -4ac याच टर्मला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो, त्याचा आपण डेल्टा दर्शवतो. ठीक आहे, पहिले डेल्टाची व्हॅल्यू काढून घ्यायची, नंतर त्या फॉर्म्युल्यात पुट करून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काढायचे. ओके, एनी डाऊट? नो? ठीक, आपण एक लास्ट एक्झाम्पल घेणार आहोत यामध्येच. तर बघा मित्रांनो, आपण 2.4 प्रॅक्टिस सेट मधला लास्ट एक्झाम्पल घेणार आहोत. तर या एक्झाम्पल मध्ये दिलं काय बघा, x² प्लस 2 √3x प्लस 3 = 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला बाय फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करायचे आणि आपल्याला रूट्स काढायचे बघा. तर या इक्वेशन मध्ये फर्स्ट स्टेप बघायची आपण. फर्स्ट स्टेप आपण हे बघायची, आपलं इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये आहे का, नसेल तर नोट करून घ्या. ओके, आहे का? ठीक आहे, नसेल तर घेतलं, झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप आपली जनरल फॉर्म मध्ये घेतलं का नोट करून. सेकंड स्टेप आपली अशी आहे, फाइंड एबीसी. एबीसीच्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. एबीसीच्या व्हॅल्यू काढल्या आपण कशा काढतो, यासोबत कंपॅरिझन केलं मी, तर माझं a बरोबर 1 निघलं, b बरोबर 2 √3 निघलं आणि c बरोबर माझं 3 निघलं. ठीक आहे, तर थर्ड काढायचं आपण डेल्टा. ओके, डेल्टा म्हणा, डिस्क्रिमिनंट म्हणा किंवा b चा स्क्वेअर -4ac म्हणा. तर फाइंड आउट डेल्टा. डेल्टा जर मला काढायचं असेल, b चा स्क्वेअर -4ac, b ची व्हॅल्यू निघली माझी 2 √3, याचा मी स्क्वेअर करतो -4 इंटू a ची किंमत 1 आणि c ची किंमत 3. ओके, 2 √3 चा स्क्वेअर जर करायचा मला असेल तर 2 चा स्क्वेअर 4 करतो मी, √3 चा स्क्वेअर. कोणत्याही एखादी संख्येचा अंडररूट असेल त्या संख्येचा मी स्क्वेअर केला, स्क्वेअर आणि अंडररूट कॅन्सल होतो. ओके, तर इथे राहील 3च -4 तर माझा डेल्टा निघाल 12 -12 = 0. माझा डेल्टा जर 0 येत असेल मित्रांनो तर माझे नेचर ऑफ रूट्स काय येतील. ठीक आहे, तुम्ही सांगा. डेल्टा = 0 असेल तर माझं नेचर ऑफ रूट्स काय येतील, रिअल अँड इक्वल. ठीक आहे, तर डेल्टा 0 निघला माझा, तर मला आता काय करायचं, रूट्स अल्फा बरोबर -b प्लस √डेल्टा डिवाइड बाय टॉइस a म्हणजे 2 आणि बीटा = -b -√डेल्टा डिवाइड बाय टॉइस ऑफ a म्हणजे 2. याची किंमत 1 असल्यामुळे मी 2 लिहिलं. ठीक, तर माझे रूट्स काय येतील बघा. अल्फा येईल माझा, b म्हणजे -2 √3. आता √0 एनी 0 म्हणजे इथे नथिंग, ते व्हॅल्यू नाही, काहीच नाही, डिवाइड बाय 2 राहील, निघलं अल्फा. बीटा काय येईल माझा -2 √3 म्हणजे ही आपली बी झाली, बी ची व्हॅल्यू झाली. ठीक आहे, प्लस किंवा -√डेल्टा म्हणजे 0 नथिंग, ती व्हॅल्यू नाही आपली, डिवाइड बाय 2 हे निघालं आपलं. अजून सिम्प्लिफाय जर करायचं असेल तर 2 कॅन्सल, तर माझं अल्फा निघलं
अंडर रूट ऑफ मायनस अंडर रूट ऑफ 3 आणि बीटा निघलं माझं मायनस अंडर रूट ऑफ 3. आपण नेचर ऑफ रूट्स मध्ये आपण सांगलं होतं जेव्हा माझा डेल्टा इज इक्वल टू 0 येईल तर माझे नेचर ऑफ रूट्स काय असतील, एक तर रिअल असेल आणि इक्वल असेल. आले का रिअल आणि इक्वल? ओके. एनी डाऊट? नो डाऊट, नसायच पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड मध्ये टोटल आपण फॉर्म्युला मेथडचा यूज करून क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केलं आपण आणि रूट्स काढले. 7 एक्झाम्पल बघितले. ठीक आहे. 7वा थोडा ट्रिकी होता, म्हणजे थोडा वेगळा होता. ठीक आहे. आणि आपण एबीसीच्या किमती कशा काढायच्या आहेत याचे आपण 2 एक्झाम्पल बघले. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 7 आणि 2 9 एक्झाम्पल बघितलेत. होप आशा करतो क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे फॉर्म्युला मेथड ही मेथड समजली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल, माझी मेथड समजली असेल, शिकवण्याची मेथड समजली असेल मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.